अखेर शेतकऱ्यांना दिलासा. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. पीक विम्याची 379 कोटींची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि याच संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे. नेमका पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप ही पीक विम्याची रक्कम ही जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे अशा सर्व पात्र जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती नेमका पीक विमा हा कधीपर्यंत आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चला, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट. तर आता लक्षपूर्वक पाहत चला, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे. पीक विम्याची 379 कोटींची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची या ठिकाणी गरज होती, प्रतीक्षा होती. नेमका पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक हा वाटप केला जाणार आहे आणि राज्य सरकारने कोणती मोठी घोषणा केली आहे सर्व काही आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. लक्षपूर्वक पाहत चला. तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी आता बातमीची हेडलाईन देखील तुम्ही पाहू शकता. पीक विम्याची 379 कोटींची भरपाई मिळणार अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. आता लक्षपूर्वक पाहत चला, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित असलेली 379 कोटींची रक्कम विमा कंपनीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता तब्बल 379 कोटी रुपयांचा पीक विमा हा जमा केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा केली जाणार आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विमा हप्त्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी मिळाल्याचे देखील या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. खरीप हंगाम 2024 साठी आतापर्यंत 3,907 कोटी 43 लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यामध्ये आली असून यासाठीचे 3,561 कोटी 8 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले होते. मात्र नुकसान भरपाई पोटी 346 कोटी 36 लाख रुपये हे वाटप करण्याचे प्रलंबित होते. सदर बाब माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत प्रशासकीय पातळीवरती आढावा घेत प्रस्ताव हा वित्त विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता. प्रस्तावास वित्त विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य सरकारने राज्य विमा हप्त्याचे 1028 कोटी 97 लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे
केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलद्वारे सदर कारवाई या ठिकाणी पूर्ण होईल। कृषी मंत्र्यांच्या सजगतेमुळे आता पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईचे प्रलंबित 379 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कंपनीमार्फत जमा होतील, अशा प्रकारची महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर काही अडचण आल्यास विभागाशी थेट संपर्क करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान केले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही, अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 379 कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 2024च्या पीक विम्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना तब्बल 3,907 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित केला असून अजून साधारणतः 379 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत ही नुकसान भरपाई म्हणजेच की प्रलंबित असलेली तब्बल 379 कोटी रुपयांची नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे, ती आपण आता पाहूयात। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। यामध्ये आता पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप ही पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। म्हणजेच की पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा पाहायला गेला तर यामध्ये परभणी असेल। परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। त्यानंतर लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रलंबित असलेली पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि धुळे या देखील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतर नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, त्याचबरोबर यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या देखील जिल्ह्यांचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे। आणि या जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 379 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली असून आता जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानुसार आता जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।